ठाकरे ब्रँड संपलाय खरं. फक्त महाराष्ट्रामध्ये जे आहे तो मराठी माणसाचा ब्रँड आहे, कुणा व्यक्तीचा ब्रँड नाही. आणि दुसरा असेल तर तो विकासाचा ब्रँड आहे आणि तो मोदीजी आणि देवेंद्रजींचा ब्रँड आहे. राज ठाकरे आले सोबत उद्धव ठाकरेंच्या, त्याचा किती फरक पडेल? राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं सातत्य आपल्या भूमिकेमधलं, की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, जिथे संधी तिकडे उद्धव ठाकरेंचं असंच मला धोरण दिसतं. अस्थिरता किंवा युटर्न घेणे, सातत्याचा अभाव, तेच राज ठाकरेंबाबत आहे. आणि मग मुळात काँग्रेसची जी परिस्थिती होती ती भाजपची व्हायला वेळ लागेल का? की शेवटी असं आहे की भारतीय जनता पार्टी एक राजकीय पक्ष आहे. तो रोज आधी उमेदवारी देताना त्यांच्याविषयीची माहिती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, ज्यांनी कोणी उमेदवारी फायनल केली त्यांना नव्हता. त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले. म्हणजे असं केलं नाही की आलं घेतलं सोडलं असं नाही. कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा आदरच या ठिकाणी संघटनेने केला आहे, आपण लक्षात घेतलं. याची दखल किंवा हे कोणाला माहिती नव्हतं का? म्हणजे कार्यक्रम पदाधिकारी असा मूळ प्रश्न असा. आता तुमचा मूळ मुद्दा अगदी बरोबर आहे. प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट घडल्यानंतर जे अगदी आमदारकी लढलेली आहे, नगरसेवक झालेले आहे, तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात आणलं आणि अनेकांना उमेदवारीच दिलेली नाही, त्यांची फसवणूक झाली एका बाजूला. काही कारणाने उमेदवारी नसेल मिळाली आणि त्यांनी केलेली नाराजी ही त्यात गैर काहीच नाही, चूक काही नाही, त्या व्यक्त करणं निष्ठावंत आहे. पण केशव उपाध्ये संघटनेत काहीशे बाजूला पडलेत अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे त्या क्षणाची त्या वेळेची ती जी गरज असते त्या गरजेनुसार संघटना निर्णय करत असते. ह्याचा अर्थ एखाद्या खेळाडू काढलं किंवा एखाद्या खेळाडू अन्याय केला असा नसतो. माधव भंडारींचा नेहमी उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक वर्षे काम केलं, हयात घालवली आणि आमदार झाले नाही. केशव उपाध्यांची सुद्धा महत्त्वाकांक्षा आमदार होण्याची आहे. शेवटी महत्त्वाकांक्षा, बाकीच्या गोष्टी, स्वप्न हे, पण संघटनेसाठी जे आवश्यक आहे ते काम करत राहणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल. विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढवू. ते जे गोष्टी केल्या ते लोक स्वतः अनुभवत आहेत. अंतर्गत कलह आहे, तो फारसा आत्ता बाहेर येत नाही. मात्र खूप काही घडलं निवडणुकीच्या या उमेदवारीच्या काळात. इगो, बाकी सगळे मुद्दे जे काही चर्चे, गट बीट असला विषयच आता मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात नाही.